17च आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज तारीख आहे 24 ऑगस्ट 2026. दुपारच्या आत्ता बरोबर 1:30 वाजल्यात आणि आपण आज आलो आहे JCB थेडेक सुपर बॅकलोडरची समोरची काच बसवा आलो आहे. आणि हे पाहू शकता, साधारणपणे 1 वर्षापूर्वी काच तुटली होती. कंपनीची ओरिजिनल काच होती. कस्टमरांनी जुनी मशीन घेतली होती. तर आज आपण आपली छोट्या गाडीमधून ग्लास बसवा आलो आहे. आत्ता आपण आता कापरोवाला आहोत. तर हे समोरचे आपण ओरिजिनल ग्लास आपल्या गाडीमध्ये आणलेले आहे. तर आता हे सर्व साफ करून घेणार आहोत. आपण पाहू शकतो कंपनी सिक्का याच्यावरती आहे. तर हे सगळं रिमूव्ह वगैरे केलेलं आहे. आता आपल्याला हे सर्व साफ करायचं आहे. हा कामापूर्वीचा व्हिडिओ आहे. आपण पाहू शकता आता काच बसून झालेली आहे. तर आपण आता काचेवरला लोगो दाखवतोय, शिक्का दाखवतोय कंपनीचा. हे आपण पाहू शकता त्याच कंपनीचा आपण काच त्यांना बसून दिल्यावरती हिरवा पट्टा सुद्धा आहे, म्हणजे शेडबँड सुद्धा आहे. या काचेला शेडबँड नव्हता, म्हणजे हिरवा पट्टा नव्हता, पण त्या काचेला वरती ग्रीन कलरचा हिरवा पट्टा आहे. तर अशा पद्धतीने आपण ओरिजिनल काच कस्टमरांना बसून दिले आहेत. आता आपण पाहू शकतो वाजले किती, 2:30 वाजले, म्हणजे एका तासामध्ये आपलं काम झालं आहे. तर आपल्यासोबत हे मशीनचे पर्यवेक्षक आहेत. सर जरा इकडे समोर या. आपलं परिचित, आपलं नाव काय? नमस्ते, माझं नाव शाहिद नईम शेख. मोठ्यानं बोला जरा. नमस्ते, माझं नाव शाहिद नईम शेख. साधारणपणे आपलं ही मशीन किती वर्षापूर्वीचं आहे? 1 वर्षापूर्वीच आहे. हां, आणि तुमची काच कधी फुटली होती? काच आम्ही घेताना क्रॅक होती, अच्छा, ती आत्ता तुम्ही येऊन चेंज केली आहे. बरं. मग साधारणपणे मला वाटतं सरांनी मला 15 दिवसापूर्वी विचारलं होतं, पण माझ्याकडे वेळ नसल्यामुळे थोडं लेट झालं. तर आज सकाळी मला सरांनी फोन केला. मग आम्ही जे तुम्हाला वेळ दिली तर त्या वेळेत आम्ही बरोबर इथून काम करून दिलं तुम्हाला. 100% तुम्ही आलात आणि एक अर्ध्या ते पाऊण तासामध्ये तुम्ही काच बसून दिली आम्हाला. ठीक आहे. कामाची क्वालिटी बी चांगली आहे. काम ओरिजिनल झालं काचेमध्ये? काम ओरिजिनल झाले. हां, बाकी कुठं काय तुम्हाला तफावत वगैरे कामाला दिसली? नाही. ओके, तुम्ही समाधानी आहात? समाधानी. ओके. तर अशा पद्धतीनं काम झालेलं आहे. आपण पाहू शकता हे कामाचं परफेक्शन पहा. आपल्या सगळं आपण आतून बाहेरून सर्व दोन्ही बाजून भरून घेतो आपण, म्हणजे लिकेजचा काही प्रॉब्लेमच नाही आहे. कस्टमरला कोणतीही तक्रार यायला नको.